दोघांचं एकमेकांवर प्रेम, नातं चांगलं, मात्र वैवाहिक जीवनात लैंगिक सुख नाही. एकमेकांच्या त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत किंवा परस्परांवरच समजून घेता येत नाही असा अनुभव अनेकांचा असतो. बरं, हे न बोलून कुचंबना होते, पण लैंगिक नात्यातलं असमाधान मात्र कमी होत नाही. आणि मग दोघांपैकी एकाच्या इच्छेखातर वा रुटीन म्हणून सेक्सही उरकला जातो. पण त्यानं ना शरीराला सुख लाभतं ना रिलॅक्स वाटतं. काहींचा तर स्ट्रेस वाढतो, अनेकांना फार थकवा येतो, त्राण नाही अंगात असं वाटायला लागतं. या सगळ्या समस्यांवर उपाय काय? परस्परांशी संवाद हा तर उपाय आहेच, पण सेक्सचा कमी झालेला स्टॅमिना या मागचं कारण असू शकतं का? किंवा सेक्स स्टॅमिना जितका अधिक असतो तितकं पुरुषत्व चांगलं असं जे म्हणतात ते खरं आहे का? यावर सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय म्हणतात, हेच तर आपण आज समजून घेणार आहोत. डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. ऍज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून आपलं मार्गदर्शन करत आहेत. तर सेक्स ही पुरुषांच्या आयुष्यात जास्त महत्वाची गोष्ट असते असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण लैंगिकतेचे बरेचसे घटक थेट पुरुषाच्या पुरुषत्वाशी जोडले जातात. जसे की पुरुषाचा स्टॅमिना जितका अधिक तितकं त्याचं पुरुषत्व चांगलं असं देखील बोललं जातं. मात्र खरंच असं काही असतं का? पुरुषाचा स्टॅमिना नेमका किती असतो? तर डॉक्टर मुंदडा यावर म्हणतात की स्टॅमिना हा शब्द मुळात मेडिकल सायन्स मध्ये नाहीच आहे, अगदी सहजपणे वापरला जाणारा एक शब्द आहे. लैंगिक आयुष्यातून स्टॅमिनाचा अर्थ घेतला तर वीर्यपतन होण्यास अधिक काळ लागला आणि तोपर्यंत महिला सोबत संभोग होत राहावा असा त्याचा अर्थ होतो. कारण लिंगाचा योनी मार्गात प्रवेश झाल्यापासून वीर्यपतन होईपर्यंतचा काळ हा साधारण 2 ते 5 मिनिट असतो. मात्र तो पॉर्न फिल्म्स मध्ये दाखवताना त्याप्रमाणे 15 मिनिटे व त्याहून अधिक असा नसतो. कारण पॉर्न फिल्म्स मुळात खऱ्या आयुष्याशी निगडीत नसतातच, त्या मनोरंजनासाठी असतात. त्यामुळे त्यासारखे सेक्स रिलेशन असतात हे सर्रास खोटं आहे. हे आधी आपण डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. त्यानंतर 1 मिनिटाहून अधिक कालावधी मध्ये जर वीर्यपतन होत असेल तर त्याला शीघ्रपतन असं म्हटलं जातं. हा मात्र प्रॉब्लेम असू शकतो, जो तुम्ही डॉक्टरांना भेटून सॉल्व्ह केला जाऊ शकतो. जर जास्तीत जास्त वेळ संभोग केला तरच आपल्या जोडीदाराला समाधान मिळतं, हा निव्वळ गैरसमज आहे. कारण चांगल्या सेक्ससाठी वेळेचं काहीच बंधन नसतो. तुम्ही जितका वेळ संभोग करा त्यापेक्षा तुमच्या जोडीदाराला योग्य पद्धतीने उत्तेजित केलं का, तिचे ठराविक अवयव तुम्ही उत्तेजित केले आहेत की नाही, ती तुमच्यासोबत इंटिमेट होताना तुम्हाला किती रिस्पॉन्स देत आहे आणि तिला किती आनंद मिळतो आहे, यावर तुमचा स्टॅमिना कळतो. इतकं साधं सोपं गणित आहे. स्टॅमिनाला पुरुषत्वाशी जोडण्यामागे पॉर्न हीच एक अंधश्रद्धा कारणीभूत आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला कशा प्रकारे आनंद द्यायचा हे माहिती असेल तर तुमचा स्टॅमिना किती आहे याचा काहीच फरक पडत नाही, कारण त्यावर तुमचं पुरुषत्वही ठरत नाही. किंबहुना तुमच्या जोडीदाराला मिठी मारणे ही गोष्ट मोठी नाही, पण प्रत्येक वेळी तुम्ही नवीन गोष्टी करायला हव्यात. एका संशोधनानुसार मूड बनवण्यासाठी पार्टनरला 20 सेकंद घट्ट मिठी मारावी. त्यामुळे तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये वेगळी बॉन्डिंग तयार होते. यामुळे लैंगिक संवेदनाही वाढतात आणि संभोगाचा वेळही वाढतो. अजूनही तुम्हाला स्टॅमिना बाबतीत काही शंका असतील तर तुम्ही थेट डॉक्टर मुंदडा यांच्याशी संपर्क करू शकता. डॉक्टर मुंदडा हे सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिक मध्ये असतात आणि शनिवार ते रविवार उर्वरित शहरांमध्ये असतात. त्या बाबतीत जाणून घ्यायचं असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता.